उमेदवाराची जात जाहीर करण्यावरून जोगेंद्र कवाडेंनी प्रकाश आंबेडकरांवर टीका केली आहे। पण स्वतः प्रकाश आंबेडकर मात्र या नव्या पद्धतीचं जाहीर समर्थन करताना दिसत आहेत। आम्ही प्रथमच भटक्या विमुक्तांना लोकसभेच्या मैदानात उतरवत आहोत, त्यामुळे मतदारांनीही आमच्या वंचित घटक उमेदवारांची जात ही कळलीच पाहिजे असा पवित्रा आंबेडकरांनी घेतलाय। आपण पाहूयात हा वाद नेमका आहे तरी काय। धनगर समाजाचे असणारे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट विजय मुळे हे माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करून आपली रजा घेतो। अशा पद्धतीने प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीचे तब्बल 37 उमेदवार जाहीर केलेत। त्यांच्या उमेदवार यादीचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे ते उमेदवाराच्या जातीचाही आवर्जून उल्लेख करतायत। जोगेंद्र कवाडेनं मात्र त्यांच्या या पद्धतीला आक्षेप घेतलाय। जाती अंताचा लढा सुरू करणारे आंबेडकर अशा पद्धतीने स्वतःच्या जात निर्मूलनाच्या चळवळीला कसे काय विसरलेत असा सवाल कवाडेंनी उपस्थित केलाय। जाती प्रथा नष्ट व्हावी यासाठी प्रकाश आंबेडकरांनी एक उपाय सांगितला होता की विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रावरचा जातीचा उल्लेख करता कामा नये असं म्हणणारे प्रकाश आंबेडकर उमेदवारांच्या जातीचा उल्लेख करून सूची जाहीर करतात। हे किती विरोधाभास आहे। हा जातीय प्रथा बळकट करण्याचा नवीन प्रयोग करण्याचा अट्टहास प्रकाश आंबेडकरांनी टाळला पाहिजे। अरुण खोरेंसारख्या विचारवंतांना मात्र आंबेडकरांवरचा हा आरोप मान्य नाहीये। आंबेडकरांनी पहिल्यांदाच वंचित घटकांना तिकीट दिल्याचं ते सांगतात। मला प्रकाश आंबेडकरांचं वैशिष्ट्य उलट असं वाटतं, अहो ज्या जातींनी कधी लोकसभेच्या तिकिटासाठी उमेदवारी घेतली नाही अशा जातींची नावं ते देत आहेत। काही आमच्याकडच्या संभाव्य टीकाकारांनी असं मत व्यक्त केलं की अहो ते उमेदवारांना जातीचं नाव टाकतात, ते टाकायलाच पाहिजे। माझं असं म्हणणं आहे की जर या पाटील लोकांना आपल्या पाटीलकीचा एवढा अभिमान असेल तर समाजातले जे कैकाडी, होलार, मांग, गारुडी, डोंबारी, न्हावी, मातंग असे जे सगळे वर्ग आहेत, हे वर्ग पण ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इच्छुक आहेत। हे प्रकाश आंबेडकरांनी दाखवून तर दिलं। याच मुद्द्यावर आम्ही न्यूजरूम चर्चा या कार्यक्रमात आंबेडकरांनाही विचारलं असता त्यांनी यामागचं नेमकं गणित काय ते समजून सांगितलं। धनगरांनी हा जो सुरुवात केलेला लढा त्याला भटक्या विमुक्तांनी पिकअप केला आणि माळी समाजाने त्याला असणारा हातभार लावला। तेव्हा हे कॉम्बिनेशन ऑफ सोशो इकॉनॉमिक फॅक्टर्स जे आहेत, हे कॉम्बिनेशन ऑफ सोशो इकॉनॉमिक फॅक्टरनी एकत्र करण्यामध्ये आम्ही सक्सेसफुल झालो असं मी त्या ठिकाणी मानतो। उमेदवाराची जात जाहीर करण्याच्या प्रकाश आंबेडकरांच्या या भूमिकेवर टीका होत असली तरीही त्यांचा हेतू मात्र निश्चितच उदात्त असल्याचं एका वर्गाचं म्हणणं आहे। कारण या 18 पगड जातींना आजवर कोणत्याच पक्षानं उमेदवाराच्या रूपानं पुरेसं प्रतिनिधित्व दिलं नाही, हेही तितकंच खरं। अहमदनगरहून साहेबराव कोकणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।